संदीप, मला तुला असं विचारायचं की मराठी भाषा जरी असली तरी ती जवळजवळ महिलांवरती काही महिलांवरती बदलते. म्हणजे पुण्याची वेगळी, खानदेशी वेगळी, मुंबईची वेगळी, पश्चिम महाराष्ट्राची एक भाषा आहे. पण तशीच तरुणांची कुठली भाषा आहे असं तुला वाटतं? त्या भाषेला मार्लिश भाषा असं म्हणतात. म्हणजे मराठी आणि इंग्लिश अशा दोन भाषा एकत्र येऊन जी भाषा तयार होते, मार्लिश भाषा. मग तुला एक उदाहरण द्यायचं झालं, समजा, सॉरी, एक एक्झाम्पल द्यायचं झालं तुला, तर सध्याची यंग जनरेशन ज्या लँग्वेजमध्ये कम्युनिकेट करते त्या लँग्वेज मधली ही पोएम आहे. आता मी पुरेसं एक्सप्लेन केलं तुम्हाला असं वाटतं. तर त्या भाषेतली कविता आहे. आणि या कवितेवरती माझे एक अतिशय लाडके कवी आहेत मुंबईचे, मुद्दामून त्यांचं नाव सांगत नाही, त्यांच्या कवितेवरती आधारित अशी कविता आहे. त्यांच्या कवितेपासून प्रेरणा घेऊन, इन्स्पिरेशन घेऊन ही कविता मी सादर करतो. ही मला आठवते, माझ्या कवितेचं प्रकाशन जेव्हा झालं होतं त्यावेळेला नाना पाटेकर यांच्या हस्ते प्रकाशन झालं होतं माझ्या पुस्तकाचं. आणि त्याच्यामध्ये काही भाग त्यांनी जो वाचला होता कवितेचा, त्याच्यामध्ये ही कविता पण त्यांनी वाचली होती. सलीलने मगाशी एक चिमटा काढून मला एक सांगितलेलं आहे की त्या प्रकारे तू वाचशील का आज. तर आज 5वा कार्यक्रम आहे म्हणून थोडीशी गंमत करायला हरकत नाही. थोडासा प्रयत्न करतो की नाना पाटेकरांनी कविता कशी वाचली होती. कवितेचं शीर्षक आहे लव्ह लेटर. लव्ह लेटर, लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. लव्ह लेटर, लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. थेट जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं. गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं आणि घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं. लव्ह लेटर, लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. असं तर उत्पल दत्ताचा आवाज पण छान. तसं मी लंगडी पण छान खेळायचो चौथीमध्ये. सगळंच मला नाही करून दाखवता येणार. तर मी ज्या कवींची कविता आहे ओरिजिनल त्यांच्यासारखी वाचायचा प्रयत्न करतो. सगळी त्यांच्यासारखी वाचणं मला शक्य नाही. लव्ह लेटर, लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. लव्ह लेटर, लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. थेट जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं. थेट जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं. गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं. गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं आणि घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं. लव्ह लेटर, लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. लव्ह लेटर, लव्ह लेटर म्हणजे एक सॉन्ग असतं. लव्ह लेटर, लव्ह लेटर म्हणजे एक सॉन्ग असतं ज्यातलं कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं. ज्यातलं कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं. सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधली पेन असतं. सुचत नाही तेव्हा तुमच्या हार्ट मधली पेन असतं. आणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन नसतं. आणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन नसतं. पटलं तर पप्पी, महत्वाचा इशारा आहे. पटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर असतं. लव्ह लेटर, लव्ह लेटर म्हणजे लव्ह लेटर असतं. लव्ह लेटर, लव्ह लेटर केव्हा केव्हा हॅबिट असतं. काही काढांना बघा सवयच असते, म्हणजे नियमितपणे प्रेमपत्र लिहित असतात. म्हणजे समोरची व्यक्ती बदलत राहते पण सवय कायम राहते. कसं की लव्ह लेटर, लव्ह लेटर केव्हा केव्हा हॅबिट असतं. वरती वरती लायन, आतून भेदरलेलं रॅबिट असतं. वरती वरती लायन, आतून भेदरलेलं रॅबिट असतं. शेकी शेकी हातामधून थरथरणारा वर्ड असतं.
शेकी शेकी हातामधून थरथरणारा वर्ड असतं आणि नुकतंच पंख फुटलेलं क्यूट क्यूट बर्ड असतं. नुकतंच पंख फुटलेलं क्यूट क्यूट बर्ड असतं. होपफुल डोळ्यांमधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं. लव लेटर म्हणजे लव लेटर असतं. आणि यंग जनरेशनचा प्रॅक्टिकल अप्रोच बघा आता. लव लेटर म्हणजे अग्रीमेंट असतं. लव लेटर म्हणजे अग्रीमेंट असतं. 50% सर्टन आणि 50चं जजमेंट असतं. 50% सर्टन आणि 50चं जजमेंट असतं. ऑपोनंटच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेंड असतं. ऑपोनंटच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेंड असतं आणि सगळा असतो थेट सौदा. काही सुद्धा लेंड नसतं. सगळा असतो थेट सौदा, काही सुद्धा लेंड नसतं. हार्ट देऊन हार्ट घ्यायचं. हार्ट देऊन हार्ट घ्यायचं. सरळ साधं बार्टर असतं. लव लेटर म्हणजे लव लेटर असतं. आणि शेवटचं कडवं आहे की लव लेटर म्हणजे एक ड्रीम असतं. लव लेटर म्हणजे एक ड्रीम असतं. लाईफच्या पेस्ट्रीवरलं स्वीट क्रीम असतं. लाईफच्या पेस्ट्रीवरलं स्वीट क्रीम असतं. अर्ध प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं. अर्ध प्यावं असं शहाळ्यामधलं वॉटर असतं. आणि तिसऱ्यासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतं. तिसऱ्यासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतं. दोघांपुरतंच बांधलेलं 70 mm थिएटर असतं. लव लेटर म्हणजे लव लेटर असतं. थेट जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं.